ची पत्रकार परिषद सुरू होतोय। आपण थेट जातोय। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित असतील अशी माहिती मिळते आहे। आगामी अधिवेशन आणि त्यासोबत मराठा आरक्षणाचा विषय या संदर्भात एखादी मोठी घोषणा या पत्रकार परिषदेमध्ये होण्याची शक्यता व्यक्त होते आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे। त्यांची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे। सोबतच राज्य मागासवर्ग आयोगाने एक मोठं सर्वेक्षण संपूर्ण राज्यभरामध्ये पार पाडलं। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने तो अहवाल आज प्राप्त होण्याची किंवा सादर होण्याची शक्यता व्यक्त होते। कालच एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मोठं विधान केलं होतं की मनोज जरांगे किंवा इतर कोणाला पटेल न पटेल पण मराठा समाजाला पटेल असं आरक्षण आत्ताचं सरकार नक्कीच देईल। ओबीसींवरती कोणताही अन्याय होणार नाही। मराठा समाजाचं आरक्षण हे पूर्णपणे वेगळं असेल आणि त्यांच्यावर आम्ही न्याय करू असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। अमेय राणे आपल्याला माहिती देतात। अमेय, कोणत्याही क्षणी पत्रकार परिषद सुरू होऊ शकते। कोणत्या महत्त्वाच्या विषयांवरती या पत्रकार परिषदेत दोनही नेते भाष्य करण्याची शक्यता आहे? यानंतर ही पत्रकार परिषद पूर्णपणे मराठा आरक्षणाशी संबंधित हे आता स्पष्ट झाले, कारण की आयोगाचे अनेक सदस्य इथे उपस्थित आहेत। निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे सुद्धा या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेणार आहे। आणि जी सूत्रांकडून सध्या ज्ञानाला माहिती मिळते की राज्य मागासवर्ग आयोगाचा आपला प्राथमिक अहवाल जो आहे तो आज शासन दरबारी सादर केला जाईल, ज्यात मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास असल्याचा दाखला दिला जाण्याची शक्यता आहे। परंतु ही सूत्रांची माहिती आहे, अजून याला अधिकाधिक दुजोरा मिळालेला नाहीये। मुख्यमंत्री स्वतः याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे। परंतु ज्या पद्धतीने या पत्रकार परिषदेसाठी आयोगाचे सदस्य उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर काही मोठे डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला दिसत आहेत, 2-2 प्रती आहेत त्याच्या, त्यामुळे या आयोगाचा हा जो अहवाल आहे तो आज राज्य सरकारपुढे सादर होण्याची शक्यता आहे, ज्यातनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मराठा समाजासाठी एक सकारात्मक आणि मोठी घोषणा थोड्याच वेळात होण्याची शक्यता इथे निर्माण झाली आहे। अच्छा, दोघेही जण आलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवाला संदर्भातच ही पत्रकार परिषद असेल। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे। अमेय, जेव्हा जरांगेंचं आंदोलन सुरू होतं किंवा मराठा आरक्षणाचा विषय हा एकदम पीक वरती होता गेल्या 1-2 महिन्यामध्ये, तेव्हा फ्रंट फूट वरती येत होते किंवा सगळीकडे पाहायला मिळत होते ते राज्याचे मुख्यमंत्री। मग ती जरांगेंची भेट घेणं असो किंवा माध्यमांना प्रतिक्रिया देणं असो, पण आज मात्र हे दोघेही जण आपल्याला एकत्र पाहायला मिळतात या प्रेस कॉन्फरन्समध्ये। नक्कीच ही एक महत्त्वाची पत्रकार परिषद आहे, कारण की त्याच दृष्टीनं रात्री उशिरानं ज्या पद्धतीनं माध्यमांना याची माहिती कळवण्यात आली होती, त्यामुळे नक्कीच काहीतरी आज मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आठवडा उलटून गेलेला आहे, त्यांची प्रकृती खालावते, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा पोहोचले आणि हायकोर्टानं जरांगेंच्या प्रकृतीची दखल घेत त्यांना उपचार घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण आणखीन चिघळू नये यासाठी राज्य सरकार सुद्धा त्या दृष्टीने सकारात्मक आणि लवकरात लवकर पावलं उचलण्याच्या प्रयत्नात इथं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज या अहवालातनं नेमकं काय समोर येत आहे, काय नेमकी मोठी घोषणा होते, हे सुद्धा आता स्पष्ट होईल। 23 जानेवारीपासून राज्य मागास आयोगानं मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी म्हणा किंवा तपासण्यासाठी, पडताळून घेण्यासाठी राज्यभरामध्ये एक मोहीम सुरू केली, सर्वेक्षण सुरू केलं। जवळपास 154 प्रश्न प्रत्येक विभागात जाऊन, प्रत्येक घराघरात जाऊन त्यांच्याकडनं विचारण्यात आले। राज्य मागासवर्ग आयोगानं 2 ते 3 दिवस त्यांना ठरवून देणाऱ्या मुदतीपेक्षा अधिक मागितलेले होते अहवाल सादर करण्यासाठी। आणि आज पत्रकार परिषद होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची। अमेय, आणखी एक मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस दिसतायत, मुख्यमंत्री थोड्याच वेळात येतील। उपमुख्यमंत्री अजित पवार या पत्रकार परिषदेला हजर असतील की नाही? यानंतर अजित पवार हे काही कामानिमित्त मुंबई बाहेर आहेत। माहिती मिळते की ते सध्या बारामतीतल्या आपल्या मतदारसंघात आहेत आणि त्यामुळे ते या पत्रकार परिषदेला थेट उपस्थित राहणार नाहीयेत। परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इथं दाखल झालेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांची। मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची आता पत्रकार परिषदेआधी एक शेवटची बैठक चालू आहे। त्यानंतर ते दोघेही एकत्रितरित्या या पत्रकार परिषदेला संबोधित करतील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी मागच्या आंदोलनाच्या वेळी जरांगे यांची समजूत घातली होती ते निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे सुद्धा इथं उपस्थित आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांच्या शेजारीच बसलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या दृष्टीने सुद्धा आज काही महत्त्वाची घोषणा होते का
या मध्यस्थीनंतर काही तोडगा निघालाय का आणि मराठा समाजासाठी जे मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईत जाऊन त्यांना आश्वासन दिलेलं होतं त्यानुसार आता काय राज्य सरकार निर्णय घेतं हे या पत्रकार परिषदेत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. यानंतर फक्त अहवाल आज सादर होण्याचा अंदाज व्यक्त होतोय का आणखी एखादी घोषणा सुद्धा थेट आरक्षणासंदर्भातली किंवा अधिवेशनाच्या बाबतीतली सरकार करू शकतं? अधिवेशनाच्या बाबतीत ज्ञानदा नक्कीच महत्वाची घोषणा होऊ शकते, कारण की जो काही निर्णय आहे तो शासन दरबारी आणि विधिमंडळात होणं अपेक्षित आहे. ज्या प्रकारे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचा राज्य सरकारचा मनोदय आहे आणि ते पुढील आठवड्यातच होईल अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आज होणारी ही पत्रकार परिषद अतिशय महत्वाची आहे. ज्ञानदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते दोघेही या पत्रकार परिषदेला संयुक्तरित्या संबोधित करतील. आपण थेट आता जाऊया या पत्रकार परिषदेकडे. ज्ञानदा.